कोलबी आणि मूग टाकून पुलाव बनव्या. अरबी लोक मोप खातात. ही मोप टेस्टी बनतं. हे बघा ऐसो टेस्टी बनतं ना. त्याला दाखवत आहे तुमच्या लोकांना कैसा बनवायचा आहे. बघा कोलबीला साफ करून घ्यायचा बेस. त्यांच्याबाद धावून छाननीत ठेवायचा. त्यांच्याबाद तिनातलं छाननीतलं पाणी बेस निचरला ना की मग तिनातलं लाल मिरचीची पावडर टाकायची 1 चम्मच, 1 चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच मीठ आणि अद्रक लसूणचं थोडं पेस्ट टाकायचं आणि त्यांना मिक्स करून ठेवायचा एक बाजूला थोडं टाईम. त्यांच्या बाद तेल टाकायचा. तेलातलं कांदो बेस फ्राय करून घ्यायचो. मग तिना टमाटो टाकायचो. टमाटो टाकल्यावर हल्दी 1 चम्मच, 2 चम्मच अरबी मसालो टाकायचो, 2 चम्मच धनिया पावडर टाकायची, 1 चम्मच जिरा पावडर टाकायचा. बस इतकोच मसालो. इकडे तवसर कोलबीला फ्राय करून घ्यायचा. कोलबी फ्राय होतं बघा. कोलबी फ्राय करून घ्यायची. तिनातलं मग त्या हिनातलं 4 सुक्की लिंबू टाकायची. मग थोडीशी कोलबी टाकायची तिनातलं जरा कोलबीची वास यासाठी. कारण अरबी लोकांना कशी कोलबी खाली कोलबी खातात. आपल्याला बनवायचं आहे तर पुरी एक संगत पण आपण टाकू शकता. पण त्यांना खाली कोलबीच खातात. चावल जास्ती खात नाही ना. मग त्यात पाणी टाकून तिनातलं चावल टाकायचं. चावल टाकल्यावर मूग टाकायचा. मूग टाकून एकदा दमात द्यायच्या टायमात थोडी कोलबी टाकायची तिनातलं आणि मग तर चावल वरती तिनातलं टाकून ढाकून ठेवायचं. आणि ही जी हातात बचले ना कोलबी त्यांना थोडं कांदो ऐसो लाल करून ते कोलबीला तिनात टाकून ती मग लास्टला दाखवीन कशी लास्टला ती ठेवायची जशी अशी वरती टाकून प्लेटवर. ऐसा दमात दिल्यावर की स्लो ठेवायचा. दमातलं दम जायला की मग ऐसा काढून द्यायचा. ही बघा तर पुलावला जास्ती मी कोलबी एक साईडला का ठेवली होती बघा. आता ही वरती मग टाकून तीनवर देईन. बघा मग ती त्यांना वाटेल की हा मोपशी कोलबी टाकला होता मगून वरती ठेवता. मग ही बघा आता ही सगळी कोलबी अशी वरती टाकून द्यायची. मग ते लोक खाली कोलबी खात खालास. आणि मग ती फ्राय केलेली कोलबी आहे ना थोडीशी कांद्यातलं फ्राय करून ती एक बाजूला ठेवायची. बघा ऐसा मस्तपैकी बनवून पुलाव खायचो. पसंत आलो तर लाईक शेअर करा जरूर.